नेटकॉमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। बऱ्याचदा डेली रुटीन मध्ये आपण जीमेल यूज करतो आणि आज त्याच जीमेलच्या रिगार्डिंग काही महत्त्वाचे टिप्स अँड ट्रिक्स आज आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। How to extend undo timer in Gmail. फर्स्ट इथे सेटिंग ऑप्शन मध्ये जायचं आहे, देन सी ऑल सेटिंग्स। इथे आपल्याला दिसतं अंडू सेंड। इथे आहे सेंड कॅन्सलेशन पिरियड 5 सेकंड हा बाय डिफॉल्ट असतो, त्याला आपण एक्सटेंड करून 30 सेकंड करणार आहोत। अँड सर्वात शेवटी आहे सेव्ह चेंज। इथे क्लिक करायचं आहे जेणेकरून आपले जे सेटिंग्स आहेत ते सेव्ह होतील। फॉर एक्झाम्पल साठी आपण एक मेल कंपोज करून बघूया। आता मला इथे लक्षात आलंय की मी जो मेल सेंड केलाय त्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक्स आहेत। तर इथे आपल्याला अंडू हा ऑप्शन दिसतोय, तिथे क्लिक केल्यानंतर आपण जो सेंड केलेला मेल आहे त्यामध्ये आपण स्पेलिंग एडिट करू शकतो आणि त्यानंतर आपण इथून सेंड करू शकतो, जेणेकरून आज जो ॲक्युरेट जो मेल आहे तो आपल्या समोरच्या व्यक्तीला सेंड होईल। तुम्ही इथे बघू शकता 30 सेकंड हा जो आपण टायमर वाढवलाय त्यामुळे हा जो नोटिफिकेशन आहे तो 30 सेकंड साठी राहणार आहे, जेणेकरून आपल्याला मेल सेंड केलेला मेल हा एडिट करून रिसेंड करण्यासाठी आपल्याला टाइम मिळेल। हाऊ टू अनेबल टेम्पलेट ऑप्शन। सगळ्यात प्रथम आपल्याला इथे सेटिंग्स मध्ये जायचं आहे, सी ऑल सेटिंग्स, ॲडव्हान्स। तुम्ही इथे बघू शकता टेम्पलेट ऑप्शन हा बाय डिफॉल्ट डिसेबल असतो, त्याला आपण अनेबल करायचं आहे। आणि लास्टला सेव्ह चेंज। आता हा टेम्पलेट ऑप्शन अनेबल झाले का हे चेक करण्यासाठी आपल्याला कंपोज मध्ये जायचं आहे, मोर ऑप्शन्स। इकडे तुम्ही बघू शकता हा टेम्पलेट ऑप्शन हा शो करतोय। जर हा टेम्पलेट ऑप्शन अनेबल नसेल तर इथे हा टेम्पलेट दिसणार नाही। आता हा दिसतोय, इट मीन्स तो अनेबल झालाय। या टेम्पलेट ऑप्शनचा यूज कशा प्रकारे आपण करू शकतो हे आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हाऊ टू सेट थीम इन जीमेल। सर्वात प्रथम आपल्याला इथे जीमेलच्या सेटिंग मध्ये जायचं आहे, त्यानंतर इथे आहे सी ऑल सेटिंग्स, थीम्स, सेट थीम। सेट थीम ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे व्हेरियस टाईपचे थीम ओपन झाले आहेत, त्यातली तुम्हाला जी हवी ती तुम्ही ते थीम सिलेक्ट करू शकता। आणि इथे आहे सेव्ह। पण त्या अगोदर इथे माय फोटोज म्हणून एक ऑप्शन आहे, त्या माय फोटोज मध्ये जर तुमच्या पीसी अँड लॅपटॉप मध्ये जर तुमचे पर्सनल काही फोटोज सेव्ह असतील आणि त्यातलं जर तुम्हाला ॲज अ जीमेल थीम म्हणून सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही त्याचा यूज करू शकता। तुम्हाला जी हवी ती तुम्ही थीम सिलेक्ट करायची आहे आणि ते सेव्ह करायचे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुमची जीमेलची थीम चेंज होईल। हाऊ टू सेट ईमेल शेड्यूल। फर्स्टली आपण इथे मेल कंपोज करायचं आहे, मी इथे फॉर एक्झाम्पल साठी घेते। आणि त्यानंतर इथे सेंड ऑप्शन मध्ये ड्रॉप डाऊन आहे, इथे शेड्यूल सेंड आणि आपल्याला कुठल्या डेट अँड टाइमला पर्टिक्युलर डेट अँड टाइमला तो मेल सेंड करायचा आहे तो टाइम इथे तो टाइम अँड डेट इथे सिलेक्ट करायचा आहे। इथे मी टाइम एंटर करते आणि इथे शेड्यूल सेंड क्लिक करायचं आहे। तुम्ही ते शेड्यूल मध्ये आपण बघू शकता याचा यूज असा आहे की तुम्ही एखाद्या दिवशी आउट ऑफ ऑफिस असाल आणि त्या दिवशी तुम्हाला एक इम्पॉर्टंट मेल जर एखाद्या व्यक्तीला सेंड करायचा असेल तर तुम्ही या शेड्यूल सेटिंग ईमेल शेड्यूल सेटिंगचा यूज करू शकता। स्ट्रीमलाइन ईमेल मॅनेजमेंट विथ रीडिंग पॅन। आपण जेव्हा एखादा मेल ओपन करतो तेव्हा ती पूर्ण जागा ऑक्युपाय करतो आणि नेक्स्ट मेल बघण्यासाठी आपल्याला पुन्हा बॅक जावं लागतं।
पण हीच एक्सरसाइज अवॉइड करण्यासाठी गुगलमध्ये एक ऑप्शन आहे, तो म्हणजे राईट हँड साईडला टूगल स्प्लिट पॅन मोड. यामध्ये ड्रॉपबॉक्समध्ये व्हर्टिकल स्प्लिट अँड हॉरिझॉन्टल स्प्लिट असे 2 ऑप्शन आहेत. व्हर्टिकल स्प्लिटमध्ये क्लिक केल्यानंतर आपली मेलची जी विंडो आहे ती 2 पार्टमध्ये डिवाइड होते आणि एका क्लिकमध्ये आपण राईट हँड साईडला आपण आपला प्रत्येक मेल हा व्ह्यू करू शकतो. तसेच हॉरिझॉन्टल स्प्लिट मोडमध्ये एका क्लिकमध्ये आपण आपला प्रत्येक मेल हा डाऊन साईडला म्हणजे बॉटम साईडला आपण व्ह्यू करू शकतो. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.